काय शिकणार आहोत आपण? अल्टरनेट वेज कशासाठी? सेंड कीज पाठवण्यासाठी. व्हॅल्यूज. किती अल्टरनेट वेज आहेत? काय वाटतं तुम्हाला? हॅलो, सर बहुतेक जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटरनी करू शकतो आपण. सगळ्यात पहिला वे तर तुम्हाला डायरेक्ट बाय युजिंग सेंड कीज आहे, बरोबर? हो सर. ठीक आहे. दुसरा वे काय असणार आहे मग? ठीक आहे, जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटर. ठीक आहे. अजून काही वे असेल का? काय वाटतं तुम्हाला? शिकले का तुम्ही? ऍक्शन क्लास नामक गोष्ट शिकले का तुम्ही? हो सर. कीज वाला यूज करू शकतो आपण. ऍक्शन क्लास. अजून एक ऍडिशनल गोष्ट आहे जे की आहे रोबोट क्लास. हे ऍक्च्युली तुम्हाला शिकवलेलं नाहीये आणि बाय युजिंग रोबोट क्लास आपण माउस रिलेटेड ऑपरेशन करू शकतो, सेम ॲज ऍक्शन क्लास. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण जावा स्क्रिप्ट बघू कसं आपण सेंड करू शकतो. आपण काल बघितलं होतं आपण जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटरचा ऑब्जेक्ट कसं क्रिएट करू शकतो, बरोबर? जस्ट त्याच वेळी पहिले आपण त्याला काय करणार? टाइपकास्ट करणार. कशासोबत? ड्रायव्हर ऑब्जेक्ट सोबत. ड्रायव्हर ऑब्जेक्ट सोबत टाइपकास्ट करायला ड्रायव्हर. त्याला एका व्हेरिएबल मध्ये जसं की आता JS मध्ये स्टोअर करा आणि रिटर्न टाइप इव्हन याचा जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर असेल. याला इम्पोर्ट करून घ्या. एक्सेप्शन जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर. ओके, थोडस चुकलं होतं वाटतं. जावास्क्रिप्ट. ओके. आता तुम्हाला काय करावं लागेल? काल जसं तुम्ही आर्ग्युमेंट पास केलं तसंच आर्ग्युमेंट इथे पास करावं लागेल. कशामध्ये? तुम्हाला कुठली मेथड कॉल करावं लागेल? एक्झिक्यूट स्क्रिप्ट. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला सेम काल जसं आर्ग्युमेंट तुम्ही पास केलं, आर्ग्युमेंट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0 डॉट व्हॅल्यू इक्वल्स टू. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय पास करायचं आहे? ठीक आहे, एबीसी पास करायचं, एबीसी. आणि इथं लोकेटर देऊन टाका, इनपुट व्हेरिएबल देऊन टाका. ओके. की आर्ग्युमेंट चुकलं तुमचं. सेमी कॉलम विसरू नका. छोटे छोटे आर्ग्युमेंट्स. झालं? हो सर.
ओके, या वेळी एक्झॅक्टली आपण काय करू शकतो, जावा स्क्रिप्टच्या मदतीने हे पाठवू शकतो. मी तुम्हाला थेअरी पाठवतो याची. ठीक आहे, काय करू शकतो, जस्ट तुम्हाला आर्ग्युमेंट पास करावं लागेल. डबल कोट मध्ये आर्ग्युमेंट्स, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0 आणि व्हॅल्यू जी पण तुम्हाला पास करायची आहे. तर ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स हे काउंट पास करतात एक्झॅक्टली, त्याच्या रिलेटेड थेअरी आहे, मी तुम्हाला सेंड करून टाकतो. एबीसी सेमी कॉलम, किंवा मग आपण आता ही उद्या डिस्कस करून, कारण मला हे वाचावं लागेल. काउंट पाठवतात एक्झॅक्टली, आर्ग्युमेंट 1 काउंट नाही देऊ शकत आपण इथे. ओके, आणि जे पण आपण स्टोअर केलं आहे वेब एलिमेंट त्याचा रेफरन्स. ठीक आहे, पुन्हा आपण एकदा बघू शकतो इन केस जर तुम्हाला बघायचं असेल तर. काय करणार आपण, ऑब्जेक्ट नेम कॉल करणार डॉट एक्झिक्यूट स्क्रिप्ट, याच्यामध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट पास करावं लागतील पॅरामीटर, जसं की आर्ग्युमेंट 0 डॉट व्हॅल्यू. आता या व्हॅल्यू मध्ये तुम्ही जे पण पास केलं, जसं की आता सॉरी डबल कोड झाला, बॅच. ठीक आहे, आणि कुठे पास करायचं तुम्हाला, आता इनपुट वरती पास करायचं. ओके, झालाय पास. हो सर. ठीक आहे, समजलं जावा स्क्रिप्ट वरनं कसं पास करू शकतो आपण. हॅलो, हो सर, समजलं. ऍक्शन क्लासच्या मदतीने एकदम इझिली आपण पास करू शकतो, कारण तुम्ही ऑलरेडी अवेअर पण आहात ऍक्शन क्लास बद्दल. actions act equals to new action. action काय करावं लागेल आपल्याला, कुठला इन्स्टन्स द्यावा लागेल ऍक्शनला, काय पास करावं लागेल, आणि सिलेक्ट क्लासला काय पास करणार आहोत सर लोकेटर नेम, लोकेटरचा वेब एलिमेंट राहील तो. इथे ऑलरेडी आपल्याजवळ राईट लोकेटर नेम, इथे आपण ऑलरेडी आपल्याजवळ काय आहे, सेंड कीज मेथड. काय आहे, सेंड कीज मेथड. तर यामध्ये काय तुम्ही डायरेक्ट जे इनपुट आहे त्याला सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, इथेच दाखवेल तुम्हाला इनपुट कॉमा डबल कोट मध्ये तुम्हाला जे लिहायचं आहे, जसं की आता मी लिहितो मार्च बॅच. ठीक आहे, आणि याला सेमी कॉलम. आता हे वर्क होईल का सांगा मला एकदा, की काही मिसिंग आहे. सर ते परफॉर्म लागेल ना आपल्याला. झालं, येस सर. होत आहे पास. काय केलं आपण बघा, याला पुन्हा आपल्याजवळ बाय डिफॉल्ट सेंड की मेथड आहे ऍक्शन क्लास मध्ये. आपण लास्ट टाइम आपण यूज पण केलेला आहे सेंड कीचा, केलेला आहे ना, बट त्याच्यामध्ये कीज क्लास यूज करा, कीज एरो अप एरो डाऊन, बरोबर.
हो सर. म्हणजेच काय, हे खालचं पास केलं. ठीक आहे. ओके, हे हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. बरं झालं मी लक्ष दिलं. कॅरेक्टर सिक्वेन्स कसं पास करता येते, हा एक भारी इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा पण डिस्कस करू आपण. नोट्स आहेत का? ठीक आहे, जाऊ द्या. सध्या हे बघा, इनपुट हे पण आता आपलं व्हेरिएबल आपण स्टोअर केलं आहे लोकेटरचं. ठीक आहे, लोकेटरला या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं आहे त्या पर्टिक्युलर. आता आपल्याला काय मेथड सेंड करायची आहे, डबल कोट आणि काय समजा सॉफ्टवेअर टेस्टिंग डॉट परफॉर्म. परफॉर्म काऊन द्यावं लागेल सांगा? सर ते एक्झिक्यूट झालं पाहिजे त्यासाठी. परफॉर्म नाही दिलं तर काय होईल? परफॉर्म नाही होणार ऍक्शन. ऍक्शन परफॉर्म. झालं? हो सर. याच्यामध्ये काही डाऊट? काही डाऊट? हॅलो हॅलो बोला. सर, एक विचार होता तो. सर ते एकसाथ सगळं कमेंट कसं करतो, म्हणजे कोणाला शॉर्ट की आहे हा हा, काय करायचं, याला सिलेक्ट करायचं, कंट्रोल दाबायचं आणि फॉरवर्ड स्लॅशला क्लिक करायचं. काय करायचं, याला सिलेक्ट करायचं, कंट्रोल आणि फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे. ओके. रोबोट क्लास चुकूही शकते. ठीक आहे, बघू. की प्रेस की इव्हेंट. ठीक आहे, बघू आपण. डायरेक्टली सॉल्व करू.
2 मिनिट मला एकदा नोट्स बघू द्या. ओके, इथे रोबोटच्या काही प्रॉपर नोट्स नाहीत, बट बाय युजिंग रोबोटही करू शकतो. हे उद्या घेऊ, मी याच्यावर स्टडी करतो थोडं. त्याला लिंक कसं करायचं हेच नाही समजून. मेथड हीच आहे rb.keypress, बट याला लिंक कसं करायचं एक्झॅक्टली. ओके, असो. मेथड अशीच आहे, याला लिंक कसं करायचं याच्यामध्ये बद्दल थोडस मला डाऊट आहे, म्हणजे मला आता समजून नाही राहिलं, तर मी याच्यावर वर्क करतो. ठीक आहे. हॅलो, 2 मेथड समजल्या तुम्हाला, बाय युजिंग ऍक्शन क्लास आणि बाय युजिंग जावास्क्रिप्ट. तर जावास्क्रिप्ट पण उद्या मी तुम्हाला सांगतो की आर्ग्युमेंट झिरोच काऊन आहे. ठीक आहे. माझा आवाज येतोय का? हो सर. अरे ऍक्च्युली कसं आहे, या वीक मध्ये इतकं भयंकर काम होतं ना, मला असं 10 मिनिटं भेटले नाही काही बघायला नोट्स जुन्या, तर त्यामुळे हा इश्यू येतोय. ठीक आहे, आपण मॅप घेऊन टाकू. तर मॅप आणि लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. हॅश मॅप आणि लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे? हॅलो, आठवते का? लिस्ट मध्ये डुप्लिकेट आलं होते, नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट होते.
डेटा कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होतो लिस्ट मध्ये? डायरेक्टली होतो है ना. बट मॅप मध्ये कसा कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होतो? कीज अँड अँड व्हॅल्यूज. ठीक आहे. कीज अँड व्हॅल्यूज म्हणजे काय एक्झॅक्टली? तर ठीक आहे, आपण ते बघूच. आता इथे समजा एक व्हॅल्यू आहे तुमची, समजा आपण काय म्हणू, शुभम. शुभम तुझं एज किती आहे? समजा 27 आहे का, बरोबर? हो सर. बापरे, राईट आला आहे ना. तर आपण काय करू शकतो, कीज आणि व्हॅल्यू मध्ये डेटा स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता हे येलो जे दाखवत आहे ते हे काय म्हणतात, किंवा तुम्ही मॅपला काय करा, एक तुमचा डेटा टाइप तुम्ही कोणत्या डेटा टाइप मध्ये स्टोअर करणार आहे ते आम्हाला सांगून द्या. ही वॉर्निंग त्याच्यासाठी आहे. तर आपण सांगू शकतो त्यांना की आमचा पहिला जो डेटा टाइप आहे, म्हणजे जी आमची की आहे ती कशामध्ये आहे? स्ट्रिंग मध्ये. डबल कोट मध्ये दिसत आहे तुम्हाला. आणि जी व्हॅल्यू आहे ती कशात आहे? इंटिजर मध्ये. तर इथं इंट नाही देता येणार तुम्हाला. तुम्हाला काय द्यावं लागेल? कम्प्लीट इंटिजर. ठीक आहे. इथे तुमचा कन्सेप्ट कोणता आला आता? काय नाव आहे त्याचं? की व्हॅल्यू सर. हा, की व्हॅल्यू तर आला. इंट इंट काउंट नाही देता येत. सर ते रॅपर हा, आहे. रॅपर रॅपर काउंट. तर हे तुमचे प्रिमिटिव्ह आहे. जावा काय 100% ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणू शकता का तुम्ही? नाही सर. काउंट नाही म्हणू शकत. Because it has the primitive data type that are int, Primitive short, data byte, type. long, short, double. इंट ए हे काय आहे तुमचा? Primitive data type. प्रिमिटिव्ह डेटा टाइप. याला तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय का? तुम्हाला इवन असा नाही सर. तुम्हाला रिकमेंडेड काय असतं? जावा काय म्हणतो, 100% काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड होण्यासाठी जावानी काय करायला पाहिजे होतं? याला प्रिमिटिव्ह नाही ठेवायला पाहिजे होतं. याला प्रिमिटिव्ह ठेवलं, त्याच्यामुळे काय झालं? जावा 100% ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही राहिला. त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. आता काय झालं, हा इंट बी या व्हेरिएबल मध्ये डेटा सेव्ह झाला. तर हे जेवढे पण प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे ना, बाय युजिंग वेपर क्लास आहे. ओके, कम टू पॉइंट. ठीक आहे. कीज अँड व्हॅल्यूज. तर कीज अँड व्हॅल्यूज म्हणजे काय? ही जी तुमची पहिली शुभम दिसत आहे हे काय आहे? की आहे. 27 जी दिसत आहे हे काय आहे? व्हॅल्यू Value. आहे. काय आहे? व्हॅल्यू आहे.
काय झालं, सगळे शांत बसले. रॅपर क्लास बद्दल नॉलेज नाही का कोणालाच इथे? नाही सर. आहे सर. आहे ना. नाही सर. ठीक आहे. तर तुम्ही तुमचा इव्हन मॅप मध्ये अजून बरंच काही पुट करू शकता, जसं मॅप डॉट पुट. ठीक आहे. एज प्रिंट करणं चांगलं नाही दिसत. आपण काय करू, ग्रेड करू. तर काय करू, ठीक आहे. ए कसं रे अभिजित, बरोबर होतं का पहिलं? अभिजित नाही वाटतं आज. ओके. आपण काय करू शकतो, मॅपची साईज काढू शकतो. किती आहेत? 4. दिसले 4? हॅलो. अजून काय करू शकतो आपण, बरंच काही करू शकतो, जसं की मॅपला, कम्प्लीट मॅपला पण इव्हन प्रिंट करू शकतो. डायरेक्ट प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये टाकू शकतो map. आणि आपला जो वेळ होता त्या वेळी करू शकतो. होत आहे प्रिंट? येस सर. हो सर. ठीक आहे. पर्टिक्युलर आपण रिमूव्ह पण करू शकतो. व्हॅल्यू पास करावं लागेल, पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला. ठीक आहे. की पास करावं लागेल तुम्हाला, की. चला ठीक आहे. अभिजित नाही आहे आज. अभिजित झाला रिमूव्ह. हो सर. आपण बघू शकतो पर्टिक्युलर मॅप मध्ये. ठीक आहे. कंटेंट की किंवा कंटेंट व्हॅल्यू. तर कंटेंट व्हॅल्यू तर सगळ्यांची एज आहे की नाही? हो सर. बरोबर. तर आपल्याला काय बघावं लागेल, कंटेंट की. कंटेंट की म्हणजे काय, आपल्या मॅप मध्ये सध्या हर्षल आहे का? असेल तर काय रिटर्न करेल हा? ट्रू फॉल्स. ट्रू. आता आपण सेम अभिजित जर बघितला, आपण अभिजित एडिट केला, फॉल्स. बरोबर. हो सर.
इव्हन आपण रिप्लेसही करू शकतो सेम, जसं की मॅप डॉट रिप्लेस. हर्षल, ठीक आहे, हर्षलला ए च्या जागी आपण करून टाकू बी. झालं. हो सर. हे काय झालं, डिफरंट फंक्शन झाले मॅपचे. आता मोस्टली आपण मॅप कशासाठी प्रेफर करतो, आता बघा इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डायरेक्टली कॅरेक्टर स्ट्रिंग वापरता येते. मोस्टली आपण मॅप कशासाठी प्रेफर करतो, युजर आयडी पासवर्ड स्टोअर करण्यासाठी. कशासाठी, तर युजर आयडी पासवर्ड कशात असू शकते तुमचे, हॅलो, युजर आयडी काय आहे, कुठला डेटा टाइप आहे, स्ट्रिंग. पासवर्ड कुठला डेटा टाइप आहे, पासवर्ड पण स्ट्रिंग आहे सर. राईट. तर दोन्ही तुम्ही काय करू शकता, स्ट्रिंगला स्टोअर करू शकता. मोस्टली आपण हॅश मॅप त्याच्यासाठी यूज करतो. ठीक आहे. मॅप मध्ये एवढंच आहे, मॅप काही वेगळं काहीच नाही आहे लिस्ट किंवा सेट पेक्षा. ठीक आहे. फक्त इथे चेंजेस काय झाले आहेत, तुम्ही कीज आणि व्हॅल्यूज मध्ये डेटा स्टोअर करू शकता. म्हणजे कुठलेही समजा तुम्ही की कॉल केली तर तुम्हाला व्हॅल्यू भेटू शकते. जसं की आता समजा मॅप डॉट गेट ऑब्जेक्ट, तर इथे तुम्ही चला की कॉल करा, हर्षल, तुम्हाला याची व्हॅल्यू मिळाली व्हॅल्यू. हो सर. तर तुम्ही मोस्टली प्रेफर करता या गोष्टी खूप जास्त प्रमाणात पासवर्ड युजर आयडी स्टोअर करण्यासाठी, आणि बऱ्याच ठिकाणी या गोष्टी यूज होतात. ठीक आहे. हो सर. कोणाला काही डाऊट, सर आपण कीला रिप्लेस करू शकतो का, जसं व्हॅल्यूला रिप्लेस केलं. करू शकतो आपण. रिप्लेस, ठीक आहे. तर काय करा, पहिले बी ओल्ड व्हॅल्यू काय तुमची, हर्षल आहे. न्यू व्हॅल्यू काय आहे तुमची, the hash map string character is not applicable for the argument character string.
स्ट्रिंग कॅरेक्टर पहिले स्ट्रिंग द्यावं लागेल. दिस मेथड is replace string character in the type of hash map. String character is not applicable for character string. ठीक आहे. हे पण आपल्या कामात. Don't replace. Description copy each entry value with the result invoking the given function on that entry until all entries have been processed. Interface map key value. हे बघून घेऊ आपण. BI function. नेमकं इंडिकेट काय करते? Superstring, super character, extend character in the type of hash map. String character is not applicable for argument string. Okay, okay, okay. ठीक आहे. आपली की जे असेल ते डिफाईन असेल पहिल्यापासून. कीला नाही चेंज करता येणार आपल्याला, व्हॅल्यू चेंज करता येईल. ओके. ओके सर. आपण कोणत्याच वेळी सगळे प्रयत्न केले बट की नाही चेंज होऊन राहिली. ओके. डिफरंट अजून बरेच फंक्शन्स आहेत मॅप मध्ये. ठीक आहे. ते आरामशीर आपण हॅश टेबलही बघू अजून. हॅश मॅप, हॅश टेबल सेम हॅश टेबल पण असंच असणार मॅप सारखा. जसं की कीज आणि व्हॅल्यूज त्याला पास करावं लागतील तुम्हाला. जसं की तुमचं अरे लिस्ट आहे, वेक्टर आहे, लाईक दॅटच, काही वेगळं नाही. ओके. हॅलो. हो सर. हो सर. ठीक आहे. आज मी थोडा स्टडी करतो यावरती की एक्झॅक्टली आपल्याला की कशी एंटर करतो रोबोट क्लास मध्ये आणि याचं आर्ग्युमेंट वरती. आणि आपला मला एक नवीन टॉपिक आता कॅरेक्टर सिक्वेन्स म्हणून एक टॉपिक आहे. मे बी येऊ शकतो. एकदम टफ इंटरव्ह्यू झाला तुमचा तर विचारू शकता कीज मध्ये कॅरेक्टर सिक्वेन्स कसे पास करायचे. ओके. तर ते एक पॉइंट घेऊन टाकतो मी. घ्यायचा का आता की नंतर घ्यायचा? सर घेऊन टाका ना सर. आज आला तुम्ही मला थोडं बरं होऊन जाईल. असं कळत नाही. ठीक आहे. माझ्याजवळ याच्या मी मागे नोट्सही काढल्या होत्या.
व्हॉट इज कॅरेक्टर सिक्वेन्स इन सेंड की. ठीक आहे, एकंदरीत काय कॅरेक्टर सिक्वेन्स म्हणजे काय आहे सेंड कीज मध्ये. We can pass multiple character sequence in send keys, like we can give multiple parameters in send keys. कसं, we can use string builder to create character sequence. Even आपण string builder use करू शकतो, string buffer use करू शकतो. There is append method present in string builder class. Why append method is present in string builder मध्ये append method काऊन असते, कारण string builder is a mutable in nature, that's why it is there. We can add string values with existing strings. ठीक आहे, समजलं असेल तर ठीक आहे, नाही समजलं असेल तर काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आपण जसं स्ट्रिंग बघितलं तसंच स्ट्रिंगचे भाऊ बहीण म्हणजे ऍडव्हान्स भाऊ बहीण स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बुफर आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं तुम्ही थोडं स्टडी करा यावर. केलाय का सगळ्यांनी? हो सर. हो सर. बघा तुम्ही इनपुट सेंड कीज करा. ठीक आहे, इथे काय येत आहे सेंड कीज समोर Character sequence arguments. आहे कॅरेक्टर सिक्वेन्स. तर ठीक आहे, सेंड कीज करून ठेवा. इथे बघा कॅरेक्टर सिक्वेन्स येतात. तर एक्झॅक्टली हे कॅरेक्टर सिक्वेन्स आहे काय, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता कॅरेक्टर सिक्वेन्स मध्ये एक्झॅक्टली. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण काय बघू, एक नॉर्मल एक टेक्स्ट सेंड करून बघू. थांबा,